नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेमध्ये समाजशास्त्र या विषयाची तयारी करत असताना आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकातीलच प्रश्न हे विचारले जातात. म्हणून आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 6वी प्राचीन भारताचा इतिहास या पुस्तकामधील एकूण 50 प्रश्न हे भाग 1 मध्ये घेणार आहोत. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 साठी होणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आजचा पहिला प्रश्न असणार आहे, सिंधू संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती होती. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ग्रामीण. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 हडप्पा. पुढचा प्रश्न आहे, प्रचंड गोदीचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 लोथल या ठिकाणी प्रचंड गोदीचे अवशेष सापडलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, मेसोपोटामिया हा प्रदेश कोणत्या 2 नद्यांमध्ये स्थित होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तेग्रीस व युफ्रेटिस या भागामध्ये किंवा प्रदेशामध्ये मेसोपोटामिया हा प्रदेश स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले आहेत? तर काळीबंगन या ठिकाणी अग्निकुंड सापडलेले आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आर्य संस्कृतीतील जीवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निष्क. पुढचा प्रश्न आहे, किकात हे टिंबटिंब आहे. तर किकात हे आर्यांना दिलेल्या नामविधान आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. आर्यांचे मूळ वसतिस्थान मध्य आशिया हे होय या मताचा जोरदार समर्थन कोणी केलेले आहे? तर या मताचं जोरदार समर्थन हे मॅक्स मुलर यांनी केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे टिंबटिंब या धातूची बनवलेली असत. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर तांबे या धातूची त्यांची हत्यारे होती. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते सरळ व रुंद असून टिंबटिंब होते. तर सिंधू संस्कृतीमधील शहरातील रस्ते हे पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर या प्रकारचे होते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आहे, कालिबंगन व लोथल मधील शहरांच्या सर्व बाजूंनी टिंबटिंब असल्याचे केलेले उत्खननात आढळून आले आहे. तर कालिबंगन व लोथल येथील शहरांच्या सर्व बाजूंनी तटबंदी असल्याचे केलेले लक्षात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भव्य स्नानगृहाचे अवशेष टिंबटिंब येथे सापडलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. मोहेंजोदडो इथे भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती आहे. तर हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आज कोठे आहे? तर हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीमधील लोक टिंबटिंब या धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येते. तर सिंधू संस्कृतीमधील लोक हे सोने या धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते? तर सामवेदाला संगीताचा वेद असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, श्रवणबेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला आहे? तर श्रवणबेळगोळ येथे चंद्रगुप्त या राजाचा मृत्यू झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न पुढचा आहे, मॅगस्थेनिस या लेखकाचे चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिले आहे? तर इंडिका या पुस्तकामध्ये मॅगस्थेनिस या लेखकाचे चंद्रगुप्त मौर्य काळात समाज व्यवस्थेचे वर्णन केलेले आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? तर महाभारतामध्ये धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव गांधारी होते. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत विचार मांडले आहेत? तर गौतम बुद्धांनी पाली भाषेमध्ये विचार मांडले आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्ध व महावीर या दोहांच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा कोणता? गौतम बुद्ध व महावीर या दोहांच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा म्हणजे अजातशत्रू. पर्याय
पुढचा प्रश्न आहे, जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता? तर जैन धर्मातील ऋषभदेव हा पहिला तीर्थकार होता. पर्याय क्रमांक 3. प्रश्न आहे, जैन धर्मीय आत्मक्लेश व शरीरक्लेश यावर भर देतात. अमर अन्न त्याग करून इहलोक सोडणे यास टिंबटिंब म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सल्लेखना. पुढचा प्रश्न आहे, जैन मतानुसार टिंबटिंब हे शेवटचे तीर्थकार मानले जातात. तर जैन मतानुसार वर्धमान महावीर हे शेवटचे तीर्थकार मानले जातात. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, पार्श्वनाथांनी पुढीलपैकी कोणते तत्व सांगितले नाही? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये प्रश्नाचं उत्तर आहे उपवास. पुढचा प्रश्न आहे, महावीरांनी जैन धर्मासाठी टिंबटिंब हे 5वे व्रत सांगितलेले आहे. तर पर्याय क्रमांक 3 यामध्ये उत्तर आहे ब्रह्मचर्य. प्रश्न आहे, जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकार कोण आहेत? तर ऋषभदेव हे जैन धर्मांचे तीर्थकार आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, मुहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदार म्हणून टिंबटिंब हे पहिले खलिफा बनले. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे अबू बक्त. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते काव्य संस्कृत महाकवी कालिदास यांचे नाही? तर पंचतंत्र हे काव्य महाकवी कालिदास यांचे नाही. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, चार्ल्स डार्विनने टिंबटिंब या ग्रंथात उत्क्रांतीवादीचा सिद्धांत मांडला आहे. पुढचा प्रश्न आहे, चार्ल्स डार्विनने टिंबटिंब या ग्रंथात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओरिजिन ऑफ स्पीसीज. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. तर पर्याय क्रमांक 3, सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? तर गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण वाराणसी येथे आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 ही चुकीची जोडी आहे, पाणिनी मानसोल्लास. पुढचा प्रश्न आहे, इलियल व ओबिसा या महाकाव्यांची निर्मिती कोणी केलेली आहे? तर इलियस व ओबिसा या महाकाव्यांची निर्मिती ही होमर याने केली आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, ग्रीक राज्यातील खेळाडू कोणत्या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत असत? तर ग्रीक राज्यातील खेळाडू हे ऑलिम्पिया या ठिकाणी खेळण्यासाठी एकत्र येत. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, ग्रीकांनी कोणता नाट्य प्रकार हा साहित्यात रूढ केला आहे? तर शोकांतिका हा नाट्य प्रकार साहित्यात ग्रीकांनी रूढ केला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न आहे, आर्यांचा आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? तर आर्यांचा ऋग्वेद हा आद्य ग्रंथ आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, ऋग्वेद हा टिंबटिंब काळात रचले गेले आहेत. तर ऋग्वेद हे लोहयुग काळामध्ये रचले गेले आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, वेरूळ कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर कृष्ण पहिला याने वेरूळ कैलास मंदिर बांधलेले आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्र आढळतात? तर अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने जातक कथांची चित्र आढळतात. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, दशमान पद्धती व शून्याची संकल्पना या प्राचीन टिंबटिंबने जगाला दिलेल्या देणग्या आहेत. तर भारताने दशमान पद्धती व शून्याची संकल्पना या जगाला दिलेल्या देणग्या आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सातवाहन राजकर्त्याची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रतिष्ठान. तर हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मागवल्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झामोरी. व्यवस्था ही कोणत्या पद्धतीची होती? तर आर्यांची कुटुंब व्यवस्था ही पितृसत्ताक पद्धतीची होती. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, राजा कनिष्क इसवी पूर्व 120 ते 162 हा खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा होता? तर राजा कनिष्क हा कुशासन वंश या
राजवंशाचा होता, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला होता? तर इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट या घराण्याचा उदय झाला होता, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1191 मध्ये लढत कोणामध्ये लढली होती? तर पर्याय क्रमांक अ आणि क म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गौरी यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, शीख धर्मांचे सोनेरी मंदिर कोठे आहे? तर शीख धर्मांचे सोनेरी मंदिर हे अमृतसर येथे आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर कलिंग प्रदेश हे ओडिसा या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे, पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 6वी मधील पुस्तकांमधील एकूण 50 प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.